बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार. रात्र झालीये, हवेत गारवा पसरलाय, जानेवारीची थंडी सगळीकडे जाणवते. अमृता, तुला थंडी वाजत नाही वाटतं? व्हेरी बॅड जोक, कळलं ना? वेल, अशा रात्री आपल्या तेजाने चमकण्यासाठी तयार आहेत आपल्या आजच्या एपिसोड मधले 8 ऍक्टर्स. त्यापैकी कोण चमकणार आणि कोण निखळणार ते पाहण्यासाठी सुरू करूया बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार. प्रेक्षकांनो, या ताऱ्यांची चमक पारखण्यासाठी तयार आहेत आपले मेगा स्टार जजेस. तेव्हा वेलकम करूयात महेशजींना. वेलकम सुप्रिया मॅम. ये रात भीगी भीगी ये मस्त, काय ये रातें ये मौसम नदी का किनारा. काय करतोयस? रात अकेली है, बुझ गए दिए, आके मेरे पास. अनिकेत बॉस, अरे तू अशी गाणी का गातोयस अनिकेत? कम ऑन अमृता, रात्र ही आपली आजची थीम आहे ना. नाही मग या थीम वरतीच आपले 8ही ऍक्टर्स परफॉर्म करणार आहेत. आणि अरे मान्य आहे, पण तू अशी गाणी गाऊन आमची रात्र कशाला खराब करतोयस? त्यापेक्षा आपण आजच्या एपिसोडची सुरुवात करूयात ना आणि पाहूयात आपल्या आजच्या एपिसोडचा पहिला रात्र या थीम वरचा धमाकेदार परफॉर्मन्स. आणि हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत परभणीचा संकर्षण आणि पुण्याची धनश्री. ये 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 देख 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 घे घे तू घे पी. मी हो नाही नाही का? आपल्याकडे मधुचंद्राला फक्त दूध पुरुषांनीच प्यायची पद्धत आहे. मी पुरोगामी पुरुष आहे. कसं आहे माहिती का की दूध हे जर प्रणयापूर्वीचे पोषक पेय असेल तर ते स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी समप्रमाणात प्यायला पाहिजे, नाही का? घे पी पी पी. अर्ध इतकं अर्ध. हा अरे झालं झालं. मी पितो. हा बस बस इथे बस बस बस. तुझी तब्येत बरी नाहीये, हनीमून कॅन्सल, पोस्टपोन, स्किप करूया आपण. तू आज जाऊन आराम कर. अहो नाही नाही, तसं खरंच काही नाहीये. म्हणजे नाही म्हणजे ते अत्तर वगैरे जरा शिंका आल्या, ऍलर्जी आहे ना नक्की? म्हणून. नाहीतर माझी तब्येत ठणठणीत आहे. नक्की? हो. बर. काय कसला विचार करतेस तू? नाही नाही, मला काय म्हणायचं माहिती का की तुझी तब्येत बरी नसताना तुझ्यावर हनीमून लादणं हे मी अमानवी समजतो. आणि अशा पाशवी दुष्कृत्यांचा मी अनेक व्यासपीठांवरून जाहीर निषेध केलेला आहे. बोल ना. नाही, त्या दिवशी लग्नात जिलेब्या जरा कमीच पडल्या ना. जिलेब्या? एकतर इतके पाहुणे आले होते, 500च्या वर संख्या गेली. त्यात तुमचे ते जळगावचे मामा नुसता रस्ताच पिऊन गेले. हो तरी वाटायला लागलं ना मला, रडायलाच यायला लागलं शेवटी. या सगळ्या म्हणजे काय ऐहिक गोष्टी झाल्या. मुळात यांचा संसाराशी असा काही संबंध नाही. मुळात आज आपण इथे जमलो कशासाठी? कशासाठी? मधुचंद्रासाठी. तर मग आपण त्यावर काही साधक बाधक चर्चा करूया. इश्श, अहो त्यावर काय चर्चा करायची आता? असं कसं? मधुचंद्र हाही एक अभ्यासाचा विषय, त्यावर चर्चा ही झालीच पाहिजे ना. हा बोल ना, बोल ना, तुला काय वाटतं ते बोल बोल. मला काय वाटतं, आज आपण इथे जमलो कशासाठी आहोत? तू इथे बस. मधुचंद्रासाठी. तर आपण त्यावर थोडीशी चर्चा करूया. मुळात काय ना, माझी पद्धत अशी आहे की मी कुठल्याही गोष्टीचा आधी अभ्यास करतो, त्याची तार्किकता तपासतो, मग त्याचे वेगवेगळे टप्पे पाडतो. हा, तुझी पद्धत कशी आहे बघू, सांग बरं मला, सांग. मला तर प्रॅक्टिकल मध्ये जास्त मार्क असायचे. म्हणजे आमच्या सरांची पद्धतच तशी आहे की ते ना प्रॅक्टिकल वरच जास्त भर द्यायचे. उदाहरणार्थ
उदाहरणार्थ म्हणजे बघा आता मी इथं पृथ्वी आहे. हा. पृथ्वी. आमचे सर सूर्य. सर सूर्य. हा. आणि कोण बरं ती ठोंबरे. ठोंबरे. तिला आम्ही चंद्राचं काम द्यायचो. बरं. मग मी असं सरांभोवती फिरणार. तू सरांभोवती? मग ती ठोंबरे माझ्या भोवती फिरणार. बरं. आणि सर स्वतः भोवतीच फिरणार. अच्छा. असं फिरता 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 आम्ही सगळी सूर्यमाला शिकलो. भूगोल तो वेगळा विषय झाला. पण काही म्हणा, मी त्या सरांना खूप मिस करते आता. नाही, मला काय म्हणायचं की विषयांतर होते. आपण इथे जमलो कशासाठी आहोत तर मधुचंद्रासाठी. बस इथे बस. मी असा हा सुंदर आलेख तयार केलेला आहे. त्याच्यानुसार मधुचंद्राचे 5 टप्पे पडतात. बरं. पहिला टप्पा स्पर्शेतर माध्यमांनी एकमेकास आकर्षित करणे. म्हणजे स्पर्श न करता आकर्षित करणे. उदाहरणार्थ खाकरणे. हे खोकलणं झालं. आलं. दुसरा आहे नेत्रकटाक्ष. नेत्र आलं येतोय ना तुला. आणि म्हणून रंगतोय बर का. तिसरा आहे भुवयांच्या मादक हालचाली करणे. हे बघ तुला दिसत नसेल. हा तू कर आलं बर का तुला. आलं. आता पुढे जायचं. काही शंका नाही. दुसरा टप्पा पाहायचा. आणि म्हणून रंगतो बर का आपला. दुसरा टप्पा आहे वातावरण निर्मिती करणे. म्हणजे कशी? म्हणजे त्यासाठी लागणारं साहित्य. गुलाब पाणी, हा. अत्तर, ॲलर्जी आहे तुला मला माहिती. कळाला पहिला टप्पा. त्यामुळे काय परिणाम साधता येतो. आणि मनमोहक संगीत. ऍडिशन आहे. चांगली गोष्ट आहे. छान आहे पुढच्या वेळेस हो अगदी. तिसऱ्या टप्प्याकडे वळायचं. हो. स्पर्श करून एकमेकांची चित्तवृत्ती प्रफुल्लित करणे. म्हणजे ते कसं? आपण प्रॅक्टिकल मध्ये पाहू. ते आत्ताच. तुला हा कळाला टप्पा. हो. पुढे जायचं. हो. बर. चौथा टप्पा पारंपरिक प्रणयाला सुरुवात करणे. आणि 5वा आणि महत्वाचा टप्पा नैसर्गिक केंद्रबिंदू गाठणे. आलं लक्षात? हो. हे 5 टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. तुला आलं लक्षात? हो. काही शंका? नाही. शंका असेल तर बोल. खरं सांगू का? हा तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही मला. बोल ना बोल. पण मी एक छोटीशी कविता केली मधुचंद्रावर. साहित्य कविता असू शकते ना. ऐकव मला ऐकव. अरे हा तिसरा टप्पा आहे. पहिल्या राती आभाळ माथी, मनात हुरहुर कानात सुळसुळ, झुळूक बोले. काय बोले? झुळूक बोले झाडांच्या कानी, काय सांगते? काय झुळूक? चोरून ऐकते नदीचे पाणी. अरे बापरे. काय सांगितलं झुळूकनी? झुळूक म्हणतीये दिवे मालवा आता. अरे पण हा पारंपरिक पद्धतींना छेद जातोय. अरे बापरे. दिवे मालवा. पहिली रात्र. संकर्षण. बरंच आकर्षण निर्माण केलेस तू चाहत्यांच्या मनात तुझ्याबद्दल. रात्र ही याची थीम आपली. आणि त्यावरती सादर केलेला हा परफॉर्मन्स लग्नानंतरची पहिली रात्र. अमृता तुला काय वाटतं? अरे मग मला काय विचारतोय? जजेस ना विचार ना. एनिवे सुप्रिया मॅम तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मधुचंद्राची ही रात्र तेवढीच हुरहुर होती. मला पण बघायला काय करतायत. पण नंतर जास्त रंगत गेला हा परफॉर्मन्स. सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी काहीतरी हातातनं सुटत होतं असं वाटत होतं. आम्हाला कळत नव्हतं एक्झॅक्टली की काय. नंतर येऊ लागलं. संकर्षण आणि धनश्री तुम्ही दोघंही म्हणजे चांगलं तुमचं केमिस्ट्री होत होती. पण माझ्या मते संकर्षण थोडंसं ना तू ऐकत नव्हतास तिचं, की तू थोडासा प्री ऑक्युपाईड होतास. त्याच्यामुळे काही क्यूज मला असं वाटलं की काहीतरी कुठेतरी रिपिटेशन झालेत. पण थोडंसं जमवून आणण्याचा फील आला त्याच्यामध्ये कुठेतरी. असा जो मस्का असतो तसा नाही वाटला. पण दोघांनीही परफॉर्म चांगलं केलं. छान झालं खरंच. पण समीर आय अग्री विथ सुप्रिया. कारण मला वाटत होतं तू थोडासा तू खूप चांगला ऍक्टर आहेस संकर्षण. खूप छान. तू बेरिंगही छान घेतलेलं. सुरुवातीला मला असं वाटलं की जर जास्त कॅरिकेचरिश होतंय का. पण नंतर ते छान होत गेलं. फक्त तुझ्या त्या एक्साइटमेंट त्या परफॉर्मन्समध्ये दिसत होती. जरा स्पीड वाढलेला तुझा ऑटोमॅटिक. आणि तू खूप छान केलंस. दोघांनी कामं चांगली केलीत. पण समवेअर आय फेल्ट जर असं काय म्हणतात त्याला
कंट्रोल मध्ये केलं असताना तर इट कुड हॅव बीन व्हेरी व्हेरी ब्रिलियंट. आम्ही ऐकलंय की तू कविता खूप छान करतोस. आता तू माहोल तयार केलाच आहेस तर एक नाही, कविता असं म्हणजे छान करतो यापेक्षा मला शब्दांची म्हणजे जुळवणी थोडीशी बऱ्यापैकी जमते. त्याचा वापर चांगला करता येतो. मी इथे यायच्या आधी असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमचं रिप्रेझेंटेशन किंवा तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन काहीतरी वेगळ्या पद्धतीने करा. मग मला माहिती होतं की मी थोडासा गाण्याचं थोडं 7 सुरांची जाण आहे, शब्द जुळवू शकतो, अभिनयाची थोडीशी जाण आहे असं वाटलं होतं. म्हणून मी ह्या ओळी जुळवल्या होत्या. मी ऐकवतो तुमच्यासमोर की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण अन सप्त सुरांची जाण आहे. रंगभूमीत श्वास माझा अन अभिनयातही प्राण आहे. झी मराठी चालविते ही अभिनयाची नवी पर्वणी. गावोगावी आले कुणी, गेले कुणी, टिकले कुणी. गाव माझे सांगतो ऐका जरा ओळीतुनी. फार पूर्वी बोलले कुणी, जगात जर्मनी भारतात पर्वणी. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार.